अहो गरिबी नव्हती दुर्योधनाची म्हणत भावी सनाई देणार अनाप होता अनाप तरी म्हणते भावीसा देणार नाही आणि स्वतः सह 100 भाऊ मारून जाणार सगळा सपडा साफ झाला तर चालन पर भावीसा देणार नाही देणार नाहीच देणार सुरीच्या टोकावर मावी एवढी सुद्धा जमीन नाही देणार म्हणला कलियुगाचा फेरा होई तेव्हा कलियुग चालू झाला अव भक्ती नव्हती रावणासारखी होय शंकर प्रसन्न होणार नुसतंच रावण रावण म्हणते पण त्याच्यासारखी भक्ती नव्हती त्याच्यासारखी भक्ती कुणाची नव्हती होय की हो वाचनेसाठी सोन्याची लंका जळून जाणार चुकला कुठं चुकला ध्यानात आणा जरा फक्त वासना केली सर्व बसलेल्या मंडळीने ध्यानात आणा शंकर केव्हा प्रसन्न झाला होता तरी सुद्धा न कळत थोडीशी वासनेची आहारी गेला होता आणि सोन्याची लंका जाळून गेला सोन्याची लंका जाळून गेला सर्व बर का भस्म झाली म्हणून काय म्हणलं अवभक्ती नव्हती रावणासारखी शंकर प्रसन्न होणार वासनेसाठी सोन्याची लंका जळून जाणार होय होय जळून जाणार अव घरातील स्त्री बाहेर काढून अवधसा नांदू लागला सुख नाही मज म्हणून देवाला भांडू लागला सुख नाही मज म्हणून देवाला भांडू लागला घरातली लक्ष्मी बाहेर काढल्या नसेल कसं सुख लागल शाहीर त्याला कळ नाही काय बाहेर काढलंय ते लक्ष्मी बाहेर काढली ना अवधसा नांदवायला लागला देवाला म्हणतोय देवा देवा मला सुख दे मला सुख देवा व देवा कसं भेटलो मिळेल का सुख कसं भेटणार पण काय म्हणलं म्हणलं अव या करंड्याला आणि पाण्या विरुद्ध आशीर्वाद आहे पय पाहुण्यावर थपमार घेतली तुझ्या ढोला तालावर तालावर आणि सुमरान मांडल गा देवाचं सुमरान मांडल
चित माझ्या नाताला गा देवा गा सीधा या नाताला सृष्टी निर्माण झाल्यापासून हो फक्त चौघालाच पुण्यश्लोक पदवी मिळाली आमदार खासदार मुख्यमंत्री लय होते हो. त्यांना नाही मिळत ती पदवी हा? नाही. लय गेले आमदार लय घात झाले मुख्यमंत्री पंतप्रधान झाले तर पुण्यश्लोक पदवी भेटणं म्हणजे ती फक्त आतापर्यंत चौघाला मिळाली त्या चौघामध्ये फक्त आपल्या धनगराचा बी अधिकार आहे म्हणूनच धनाचा धनगर बर का म्हणते ह्याला बरोबर ना? हो? एक नंबर पुण्यश्लोक राजा नळ राजा नळाला बर का पहिली पुण्यश्लोक पदवी भेटली होती 2 नंबर पुण्यश्लोक पदवी मिळाली देव श्री कृष्ण माझा पांडुरंग परमात्मा बर का ह्या जगाचा पालनहार जगाचा निर्माता माझा श्रीकृष्ण बर का देव माझा 2 नंबरची पदवी श्री कृष्ण देवाला मिळाली होय की हो नंबर 3 कोण हो राजा धर्म राजा युधिष्ठिर राजा धर्माला बर का 3 नंबरची पदवी भेटली होती बर का तर राजा धर्म हा कधीच खोटं बोलत नव्हता अहो सपनात सुद्धा दिलेलं बर का हा. सपनात दिलेलं सुद्धा दुसऱ्या दिवशी जर विचारलं तर त्याला साक्षांत बर का देत होता आता स्वतः मी आता जर तुम्हाला देतो म्हणलो हा. 5 मिनिटांनी पुढे गेले बदलतोय हो. विसरून जातंय इसरतय नव्हं ध्यानातच नाही म्हणतंय पहिलं म्हणते तुला दिलंच म्हणते नाही दिलं तर बी बापू सांगताय का मग स्वप्नात येऊन दिले स्वप्नात सांगितलेलं त्याने बर का साक्षांत दिलं होतं बरोबर होय की हो राजा धर्म एवढा सत्य बोलत होता की राजा धर्माचा रथ होय जमिनी बसणार एक हातावर चालत होता चाक जमिनीला टेकत नव्हती का तर सत्य वागणार सत्याच्या जोरावर बर का ते रथ बर का वरच्या वर तरंगत चालला होता अरे 4थी पदवी मिळाली मात्र माझ्या रे कुणाला मला ते पदवी मिळाली होती माझ्या त्या हिल्या हमातेरा अरे माझ्या हिऱ्या रे माझ्या हिऱ्या रे माझ्या हिऱ्या देवीला माझ्या हिऱ्या देवीला पुण्यशोकय आईला पुण्यशोकय रामाला आता एवढ बघाय बोलून आता एवढ बघाय सांगून मानव द्यावर समजाला आता चितेला लावाय कोणाला आणि चित लावा कोणाला चित लावा कोणाला अरे शब्द राम बाणाचा वाया नाही जायचा 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 हो? नाद केला बरं का अहो नाद करायला लागतो केल्याशिवाय कसं हो? अरे नाद केला पर वाया नाही गेला समाज शिवाजी पांढऱ्या शिवाजी पांढरे शाहिरानं भरला त्या तर वेळेला बाबा
माझा मामा घोडा गाडीचा मालक घोडा गाडीचा मालक समाधानचं वडील होय की होय? आणि मामाची बैलगाडी कशी असते घोडा गाडीची स्त्रीला सांगून द्या की जरा बसलेल्या सभेला सगळ्याच्या पुढं एक नंबरातच गडी बी देखणार बैली बी देखणार गाडी बी देखणी एक नंबर मध्ये चालणार जाऊन येऊस तर जाऊन येऊन एक नंबर चालणार होय की होय? म्हणून काय काय सांग म्हणलंय बाबा होय? या चिंचणी वाटान गतीला येव दाटान गाडी वाजायची घुमघुम रे कुणाची माझ्या शिवामामाची शिवाजी खरात म्हणजे माझे मेहणे हत्तीचा मुलगा आहे माझ्या अख्खीचा मुलगा होय की होय? आणि माझा मामा तुमचा मामा खास मामा होय की साधू पाहुण्याचा भाऊ होय होय इलास पाहुण्याचा मावस भाऊ ही सगळी नाती जायची सगळी बसलेली इथं आता भावाच्या नावावर एवढं मिळालं तर तुम्ही काय तर व्हायचं ध्यान द्या देणार काय म्हणलंय? काय म्हणलंय? या चिंचणी वाटान गतीला येव दाटान गाडी वाजती घुमघुम रे 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 माझ्या शिवाय मामान माझ्या शिवाय मामान शिवा मामाच्या बोलान माझ्या वेगाय भाच्यान माझं समाधान हर्षी पय गमगार माझ्या वेगाय भाच्यान आपल्या वडिलाच्या नावान हे चालड्या घ्यावं विरा यावं विरा चालड्या देवावं विरा 101 रुपये वा रुपय लावलं माझ्या देवा डोलाला हे डोल्या माझ्या डोलाला या डोलाला आभारी मी बघा देणारा जातो माझ्या वाटला या वाटला डोळ्या बघा जागला अळवणा बोला की शाहीर माझा भावकीदार आरसीएफ कामगार परतापूरचा माझा भावकीदार प्रकाश खांडेकर प्रकाश खांडेकर पाहुण्याना आणि त्यांचा जोडीदार मोहन कोकरे होय होय भावकीने मला सांगितलं होतं काय सांगितलं तू आमच्या दोघांच्या दोस्तीबद्दल गाणं म्हणा दोस्ती ही तुटायची नाही म्हणून म्हणलं होय नाही ही दोस्ती तुटायची ना ही दोस्ती तुटायची ना ही दोस्ती तुटायची ना दोस्ती तुटायची ना आता प्रकाश देवाय खडगर आता मोहन देवाय कोकर हे भोगाय जोडी दारान या तारड्या बगाय बवीरा आणि तारड्या बवीरा तारड्या बवीरा 101 रुपये लावलं माझ्या डोळ्याला
बोला की हो. पूर्ण श्लोक राजमाता अहिल्यादेवी. त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे आणि सांगितलं पाहिजे दोन गोष्टी बरं का. राजमाता अहिल्यादेवीने असा राजकारभार केला, असा केला एखाद्यावर का मोठ्या राजाला सुद्धा जमलं नाही हो, किंवा आताच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा जमणार नाही, आतापर्यंत कुणालाच नाही जमलं आणि जमणारही नाही बरं का. असं कार्य त्यांचं सांगेल तेवढं थोडं, सांगेल तेवढं थोडं ना ऐकेल तेवढं कमीच आहे. आम्ही आयो पण काय झाले अरे आणि काही झालेलं होतं त्यात तर हवेला. नामदेव मामा कटरे आपले RCF पुढारी होय. मामा काय काय म्हणते माहिती का आपल्याला कधी कधी भांडतोय. भांडणार जो आपली माणसं म्हणणं आपल्याला भांडणार, लोकांना कशाला भांडते. लगाजानं तुम्हाला बोलवते पण तुम्ही उभीला येत नाही. आपल्याला मी जरा बिझी होतो, जमत नव्हतो, जरा पैशाच्या मागे लागलो होतो. पाठीमागे बोलवलं मामा, माझी परीक्षा चालू होती चुकलं होय. म्हणून मामा म्हणलं काय माहिती का, काय म्हणते हो. आता ह्या वर्षी जर तुम्ही नाही आला तर मग काय करी माहिती का, काय करी हो. किती नाव ठेवायचं ठेवू द्या मला, किती बोलायचं बोलू द्या मला, एवढ्या साड्या चुगल्या करू नका मागण. आम्ही बोलू तर येईल म्हणते मामा तोंडावर काय मागं चाड्या चुगल्या करू नका. हा. होय की हो. एवढ्या साड्या चुगल्या करू नका मागण. कवा चिंचणीला जाईन, कवा चिंचणीला जाईन, तुमचं नाव माझ्या लाडीला सांगन. कवा चिंचणीला जाईन, तुमचं नाव माझ्या लाडीला सांगन. चिंचणीला जाईन, तुमचं नाव माझ्या लाडीला सांगन. कवा चिंचणीला जाईन, तुमचं नाव माझ्या लाडीला सांगन. किती नाव ठेवायचं ठेवू द्या मला, किती बोलायचं बोलू द्या मला, एवढ्या चाड्या चुगल्या करू नका मागण. जेव्हा आत्मापूर जाईन, ध्यान देऊन ऐका, मला एकट्यालाच बोललं नाही मामा, तुम्हाला बोलले नाही आला परत मग नाव मामा. जेव्हा आत्मापूर जाईन, तुमचं नाव माझ्या मामाला सांगेन. जेव्हा आत्मापूर जाईन, तुमचं नाव माझ्या मामाला सांगेन. जेव्हा आत्मापूर जाईन, तुमचं नाव माझ्या मामाला सांगेन. जेव्हा आत्मापूर जाईन, तुमचं
निवृत्त झालेलं गडे निवृत्ती झालाय. पोरं 2 लावलेली कामाला. भाचा बी लावलाय दत्ताला तिकडे आरशेपला. 100 वर्षे. नाही गडी इमानदार वर. होय होय गडी खराब. अहो तर पाणी दे बाबा. होय की हो. बाळगुण होय विलास पाहुण्यांचं वडील म्हणजे ज्ञानू चौरे सगळ्यांना माहित असेल. सगळ्यांना माहिती आहे हो. आणि ज्ञानू चौऱ्याचं आणि बजूनानाचं लक्झरी मध्ये काय झालं माहित आहे का? काय झालं होतं सांगा की हो. जुनी आठवणी. बजूनानाचा स्टॉक कायम असायचा. होय होय ज्ञानू मला कोण द्यायचं व्हायचं सजाकानं पैसे दिलं तर आहे. आणि ज्ञानू मामानं काय केलं व्हायची बजूनानाला मैया लावली तर बजूनाला काही दिलं नाही. मग आता बायकोला नवऱ्याची माया येते येणार की हो. हा? होय आणि बजूनाना तिकडे असंच करायचं. होय की. आणि ह्याला काय नाही. मग सजागा म्हणली अण्णा म्हणून दे काय अण्णा त्या नावाची दे की म्हणल्या. होय की. आणि बजूनानं लाडक्या मेहण्याला ते जरा दिलं. बरोबर होय. मग बजूनानानं दिलं. हो आणि बजूनाना काय म्हणायला लागला माहिती आहे का? त्या दोघांचं भांडण लागलं लक्झरी. भांडण म्हणजे बरं का ज्ञानाचं भांडण ज्ञानाचं लागलं. भांडण कसं माहिती आहे का? प्रश्न उत्तर चालू झाले. बजूनाना काय म्हणलं माहिती आहे का? काय म्हणलं अहो कोंबडी बाईला सवय लागली केरच उतरायचे. 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 हिरा म्हणून सापडला तर फेकून द्यायचे. हिरा म्हणून सापडला तर फेकून द्यायचे. काय झालं? काय हो बजूनाना लागलं मार्मिक बोलायला. ज्ञानात बोलत ज्ञानात होतं. लागलं बोलायला. होय की हो. आणि हे ढोल्याकडे ह्याला काय ही डोळ्याकडे पैलवानकडे. ह्याला काय शास्त्रातलं माहिती नव्हतं. बजूनाना काय म्हणत होतं? कोंबडी बाईला सवय लागली केरच उकरायची. होय होय हिरा सापडला तर खडा म्हणून ती फेकून द्यायची. तिला काय हिऱ्याची अंत तिला काय गमती कळते हो. खड्याचं काय हा? जसं खोऱ्यानं पाय वडत तसं माग खड गेल्यासारखं झालं. ध्यानोमामाला पेजेस पिलेली होती. ध्यानोमामाला राग आला. राग आला ना. त्या रागाच्या भरात काय लागलं होतं मामा बोलायला हो. पण बोलायला काही सुची नाही. मग काय म्हणताय. काय म्हणलं माहितीये का? काय म्हणत होतो. आणि खोली मध्ये या घालीन दांडण्यानं या हाणीन. आणि खोली मध्ये तुला घालीन दांड्यानं या हाणीन. मग मी बघून ए द्यागो वाट चुकायची नाही म्हणला. वाट नाही चुकायची. वाट चुकायचं नाही. रस्त्यानं जायचं. बरोबर आहे. तुला सांगतो आमच्या ओवीचं साधूभाऊन कटरे मामा होय देवकुत मामा देवकुत मामा होय आमची चिचणीमध्ये ओवी चालू असली का नाही? एका स्टेजच्या साईडला बजूनाना, एका साईडला ध्यानू मामा. अर्ध पक्ष त्यांनाच होऊया. आणि त्यांचं जोडणं चालू. बरोबर आहे. तेवढी कलावंत होती हो. आमची आई सुद्धा म्हणली बरं का मला. होय बघा ती 2 माहिती म्हणून तुम्हाला हे सोबाई म्हणते. बरोबर आहे. जुनं ती सोन आहे हो. जुनी ती सोनं. होय की हो. आणि हळूहळू शेवटी काय पिकलेल्या पाण्यात त्याला गळून पडायला लागणार आहे. होय की हो. त्यांचा नंबर आला ती गेली. आपला पण उद्या नंबर येणार आहे हो. आपला बी उद्या नंबर येणार आहे. याच वाटेने जायचं आहे. बाळू पाहुण्याच्या भारतच्या लग्नामध्ये हो बजूनाना गीत म्हणत होतं. म्हणलं होतं की हो. बजूनाला साथ दिला सजाका, हो बिरा बापू, होय थोडा बापू होता. दुळा बापू. होय की हो. आणि ते गीत कसं होतं? कसं होतं सांगावी जरा बरं का जुनी आठवण. एक दिसाच्या आयत वारी ग बाई, दिसाच्या आयत वारी. एक दिसाच्या आयत वारी ग बाई, दिसाच्या आयत वारी. माझ्या गाडीला जात येईन ग बाई, गाडीला जात येईन. माझ्या गाडीला जात
कशानं भिजत आली जेव्हा कृष्णा नदीवर आपण बैल नाते दे बैलांना बरं का आंघोळी घालून आणतोय आपल्या आया बहिणी नाते द्या होय किंवा आपण आंघोळ करतोय आणि ते बरं का वाटेने बरं का तुम्ही पुढे जाता आणि ती वाट ओली झालेली असते वली झाले होते म्हणून काय लागलं होतं नाना म्हणायला मला काय म्हणायचं माहितीये का वाट कशानं वली झाली ग बाई कशानं वली झाली वाट कशानं वली झाली ग बाई कशानं वली झाली माझ्या कृष्णेचं माणसं झाली ग बाई कृष्णेचं माणसं झाली माझ्या नदीत भक्त झाली ग बाई नदीत भक्त झाली माझ्या नदीत भक्त झाली ग बाई नदीत भक्त झाली या पंढरपुरामध्ये ग बाई पंढरपुरामध्ये इटू चांदीच्या कमानीत ग बाई चांदीच्या कमानीत इटू चांदीच्या कमानीत ग बाई चांदीच्या कमानीत इटू चांदीच्या कमानीत ग बाई चांदीच्या कमानीत या पंढरपुरामध्ये ग बाई पंढरपुरामध्ये माझी रुक्मिणी माता इकडच्या जोडीला नाही बरं का महागटल्या बाजूला राग आला होता तिला राग आला होता माझ्या पांडुरंगाचा म्हणून काय म्हणते आपल्याला वाटते आताच्या बाया अशा का करते ही देवादिकापासून आले हो रुक्मिणीला बी राग आला रुक्मिणी मातेला राग आला म्हणून माझी रुक्मिणी मातावर का मागच्या बाजूला म्हणून काय केलं काय केलं हो इटू चांदीच्या कमानीत ग बाई चांदीच्या कमानीत माझी रुक्मिणी रागा इथं ग बाई